प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की प्रभूने ही सुंदरशी वेळ पुन्हा एकदा तुमच्या जीवनामध्ये दिलेली आहे की या वेळेमध्ये प्रभूचं गौरव आपण सर्वांनी मिळून करावं, प्रभूच्या नावाला उंच करावं आणि त्याच्याकडून आज तो वचनातून कशा प्रकारे बोलणार आहे. वचनं तर मी काढलेले आहेत, परंतु त्या वचनांना देवबाप आपल्या विचाराने, आपल्या वचनाच्या मार्गदर्शनाने कसं आपल्याला प्रगट करणार ते आपण पाहणारच आहोत. प्रार्थनेने सुरुवात करू. बंधू, प्रार्थना करा. पवित्र 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 सन्निधीश परमेश्वर, खरोखर तू महान आहेस प्रभू. या सायंकाळच्या वेळेस तू प्रकारे पास्टरांना या घरी पाठवलं आणि 2 वचनं त्यांना सांगायला लावले. प्रभू, ते वचन आम्हाला समजून एक प्रभू प्रकारे पास्टरांचे येणं जाणं हे तू सुखात आणि तुझ्या हातामध्ये. तसंच प्रभू या घरामध्ये सर्व जणांना तुझ्या ताब्यात आमेन. प्रियांनो, प्रभूच्या राज्यामध्ये प्रभूच्या संगती चालण्यापेक्षा दुसरा कोणताच मोठा आनंद देवबाप्पाने आपल्या जीवनात ठेवलेला नाही. बाकीचा जो आनंद आहे तो आनंद जोपर्यंत आम्ही त्या आनंदामध्ये आहोत तोपर्यंत तो आनंद आम्हाला अनुभवायला मिळतो. परंतु प्रभूच्या संगतीमध्ये, प्रभूच्या संगती राहणं, याच्यामध्ये जो आनंद आम्हाला देवबाप देतो ना, तो आनंद अस्मरणीय आनंद आहे. आणि त्यामध्ये, या आनंदामध्ये विशेष करून ज्यांच्याबरोबर पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्मा ज्यांना चालवतो ते प्रियजन अतिशय आनंदामध्ये, उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये, प्रभूमध्ये आपलं जीवन व्यतीत करत असलेले आम्हाला दिसत आहे. परंतु अंतिम समय हा एक विशेष अशा कारणाचा पण आहे. कारण अंतिम समयामध्ये देवबाप्पाने आपल्या लोकांना आशीर्वादित करण्यासाठी पवित्र आत्मा देण्याचं अधिवचन दिलेलं आहे. ज्यांना वाटत असेल ना की माझ्या जीवनामध्ये खरोखर पवित्र आत्मा तितकासा मला जाणवत नाही किंवा मला अनुभव येत नाही की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मी सर्व काही करत आहे, त्यांना शेवटची संधी देवबाप्पाने योएल संदेश त्याने जे भाकीत केलेला आहे, योएल 2:28 वचनाप्रमाणे की अंतिम समयात देवबाप सर्वांवर आपल्या आत्म्याची ओपणी करणार आहे. पण जे त्याला शरण जातील, जे त्याच्या नियमाप्रमाणे, त्याच्या अनुषंगाने चालण्याच्या इच्छेमध्ये प्रभूकडे येण्याची अपेक्षा करतील, त्यांनाच तो पवित्र आत्मा मिळाला आहे. आणि ते पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रभूचं जीवन जगत आहे, याचा अनुभव त्यांना येणार आहे. म्हणून आपण एक वचन काढूया आणि मग आपण पाहूया की प्रभूला आणखी आपल्याला काय बोलायचं आहे. 1 योहान 2 अध्याय 13 वचन. 1 योहान 2 अध्याय 13 वचन. बंधूंनो, मी तुम्हास लिहितो, कारण जो प्रारंभापासून आहे त्याचे ज्ञान तुम्हास झाले आहे.
तरुणांनो, मी तुम्हास लिहितो, कारण दुष्टाला तुम्ही जिंकिले आहे. मुलांनो, मी तुम्हास लिहिले आहे, कारण तुम्हास पित्याचे ज्ञान झाले आहे. प्रियांनो, आपण विशेष करून या वचनामध्ये 4 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, पण त्यातले आपण फक्त एका गोष्टीकडे थोडा वेळ लक्ष देण्याचा आपण प्रयत्न करू. आणि त्यातला कोणता शब्द मी निवडलेला आहे? तरुणांनो, मी तुम्हास लिहितो, कारण त्या दुष्टाला तुम्ही जिंकिले आहे. प्रियांनो, ज्यांना आपल्या जीवनामध्ये या गोष्टीचा अनुभव दिसणार नाही किंवा या अनुभवामध्ये ते स्वतःला अनुभवणार नाही, ते प्रियजन ख्रिस्तामध्ये व्यवस्थित चाललेले नाही असं स्वतः प्रभू म्हणतात. आम्हाला आमच्या प्रभूने त्या दुष्टाला जिंकण्याचा अधिकार दिलेला आहे. आम्हाला त्या दुष्टाच्या दबावाखाली चालण्याची गरज नाही. आम्ही त्या दुष्टाच्या दबावाखाली चालण्यासाठी देव बाप्पाने आम्हाला त्याच्या राज्यात घेतलेलं नाही. पण प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना, चालत असताना काही प्रियजन, सर्वजण नाही, काही प्रियजन त्याच्यामध्ये काही सेवकांचा थोडा बहुत अंश भाग येतो. ते सुद्धा कधी कधी दबावामध्ये असल्यासारखं स्वतःला अनुभवतात. काही जण बोलून दाखवणारे असतात, काही जण मनामध्ये ठेवणारे असतात. कारण जो बोलण्यामध्ये धीमा असतो, जो फार बोलण्याची इच्छा ठेवत नाही ना, तेच प्रियजन मनामध्ये काही गोष्टी ठेवतात. पण जे बोलण्यामध्ये उतराई असतात, ज्यांना बोलण्याची फार इच्छा प्रगट होती, ते कोणती बात असो सांगितल्याशिवाय राहत नाही. पण आम्हाला त्या दुष्टाची माहिती प्रथम असली पाहिजे की तो दुष्ट कोण आहे. त्या दुष्टाबद्दल इथं जे देवबाप बोलत आहे, तो दुष्ट कोण आहे. यानो, कुणी आमच्या विरोधात वागतं, कुणी आमच्या विरोधात चालतं, म्हणजे तो आमच्यासाठी दुष्ट नाही होत बरं का कधी. पण आज ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना दिसायला लागलंय काही ठिकाणी एखादा विश्वासणारा जर एखाद्या विश्वासणाऱ्या बरोबर त्याचं बरोबर वागणं नसलं किंवा बोलणं नसलं, तो मनामध्ये आडी घेऊन त्या विश्वासणाऱ्यासाठी चालतो. मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका धरणं, कोणत्याही प्रकारचं कपट मनामध्ये आणणं, हे कशाला आमंत्रण देणं आहे? त्या दुष्टाला आमंत्रण देणं आहे. त्या दुष्टाचं नाव आहे सैतान. प्रियांनो, आम्हाला प्रभूने ख्रिस्ती जीवनामध्ये जसं आपण परिवारामध्ये आपल्या प्रियजनांबरोबर कॉन्फिडेंटनी, विश्वासाने, कुठल्या मनामध्ये दोष शंका न घेऊन आपण परिवारामध्ये एकमेकाशी बोलतो, एकमेकाशी सर्व काही करतो, असाच आमचा प्रवास इतर जे प्रभूमध्ये आहेत, प्रभूमध्ये विश्वासणारे आहेत, त्यांच्या बरोबर आमचं वागणं असलं पाहिजे. पण हे वागणं विशेष करून एका ठिकाणी थोड्या वेळासाठी दिसतं बरं का. एका ठिकाणी जे रेग्युलर चर्चला जाणारे असतील ना, त्यांना या गोष्टीची माहिती. जे कधीतरी चर्चला जाणारे असतील ना, त्यांना ते हे पण माहिती नाही होत नाही की ख्रिस्ती मानवणारे सर्वजण एका ठिकाणी प्रभू सारखे होण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आणि ते कुठं? जेव्हा प्रभू भोजन असतं, चर्चमध्ये कोणी दिवसाचं ठेवतं, कोणी संध्याकाळचं ठेवतं. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यासमवेत संध्याकाळी वल्लंडन सणाच्या अगोदर प्रभू भोजन घेतलेलं आहे. म्हणून बहुतांशी
ज्यांना प्रभू आत्म्याने खरेपणाने समजलेला आहे ते संध्याकाळचंच प्रभू भोजन घेण्यामध्ये आनंद मानतात. कारण प्रभूने ज्या प्रकारे प्रभू भोजन दिलं शिष्यांना, एवढा मोठा प्रभू होता पण शिष्यांचा पाय धुवायला लागला. गंगाळात पाणी घेऊन कमरेला रुमाल बांधून जेव्हा शिष्यांचे पाय धुवायला लागला, शिमोन पेत्र म्हणला, प्रभू हे काय करून राहिले तुम्ही? आमचे पाय धुता तुम्ही? तुम्ही प्रभू आहात, गुरु आहात आमचे, आणि आमचे पाय धुता तुम्ही? तेव्हा पेत्राला येशू ख्रिस्त म्हणला, शिमोन पेत्रा, मी काय करतो हे तुला आता कळणार नाही, पण पुढं चालून तुला समजेल की मी तुमचे पाय का धुतले. आणि जेव्हा शिष्यांचे पाय धुवायला लागला प्रभू, तेव्हा शिमोन पेत्र म्हणला, प्रभू माझे पाय नको धुऊ, मला संपूर्ण आंघोळ घाला. मग प्रभू म्हणला, ज्यांची आंघोळ झाली आहे, आंघोळ झाली आहे म्हणजे काय? आता तुम्हाला आंघोळ म्हणजे ते माहिती नसन. तुम्ही म्हणता ना आता आंघोळ म्हणजे काय? येशू ख्रिस्तांनी काय आंघोळ घातली का काय? येशू ख्रिस्त म्हणतो, ज्यांची आंघोळ झाली आहे त्यांना पाय धुण्याखेरीज दुसरं काय धुणं योग्य नाही. आंघोळ होणं म्हणजे काय? ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे त्याला आंघोळ म्हटलेला आहे प्रभूंनी. आता एखाद्याला वाटण आंघोळ म्हणजे जशी आपण आंघोळ करतो तशीच आंघोळ प्रभू येशू घालायसाठी पेत्र बोलला की काय? त्या आंघोळीचं वर्णन नाही, पण तसं सांकेतिक भाषेमध्ये रूपकामध्ये त्या ठिकाणी शब्द ठेवण्यात आला. जेव्हा पेत्र म्हणला, माझे पायच धुवू नका तर मला आंघोळ घाला, तेव्हा येशू ख्रिस्त त्याला म्हणला, ज्यांची आंघोळ झाली आहे त्यांना पाय धुण्याखेरीज दुसरं काय करणं योग्य नाही. आणि जेव्हा पेत्राला ही भाषा समजली प्रभूची की अरे पाय धुणंच प्रभूंनी का पसंत केलं, आंघोळ का नाही घातली, आत्म्याने जेव्हा कळलं तेव्हा पेत्राने इन्कार नाही केला, त्यांनी पाय धुवू दिले. आणि मग येशू ख्रिस्त त्यांना म्हणला, मी तुम्हाला काय केलं दिसलं ना तुम्हाला? ते म्हणले, हो प्रभू दिसलं, तुम्ही आमचे पाय धुतले. मग येशू ख्रिस्त म्हणला, तुम्ही पण असेच एकमेकाचे पाय धुवा. बहीण बहिणीचे पाय धुतील, भाऊ भावांचे पाय धुतील. आणि ते जे शब्द येशू ख्रिस्त योहानकृत शुभवर्तमान 13वा अध्याय मध्ये बोललेला आहे 1 ते 17 वचनामध्ये, त्या प्रकारची प्रक्रिया आजही जे आत्म्याने आणि खरेपणाने प्रभूची सेवा करत आहेत ते सेवक येशू ख्रिस्ताच्या सांगण्याप्रमाणे प्रभू भोज विधी करत आहेत. यांनो, येशू ख्रिस्ताने ज्या पण आज्ञा दिले ना, पण बहुतांशी विश्वासणाऱ्यांना फक्त एक आज्ञेची आठवण ध्यानात राहिली. कोणती आज्ञेची आठवण ध्यानात राहिली? जाऊन सृष्टीतील लोकांस तुम्ही शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या. एवढी आज्ञा येशू ख्रिस्ताची ध्यानात राहिली. परंतु योहानकृत शुभवर्तमान 13वा अध्याय 1 ते 17 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने जी आज्ञा केलेली आहे ती आज्ञा ध्यानात नाही राहिली. त्या आज्ञेप्रमाणे करण्याची इच्छा पण होत नाही कोणाला. प्रियांनो, देवाचं वचन थोडं इथं थोडं तिथं असं का देव बाप्पाने ठेवलं? कारण त्या दुष्टाने याच्यामध्ये हात घालून काढून ते नेऊ नये म्हणून देव बाप्पाच्या आत्म्याने माग झालेल्या घटना पुढं दिल्यात, पुढं झालेल्या घटना माग दिल्यात. यासाठी ते फक्त ज्यांना प्रभूचा आत्मा आहे त्यांनाच ही भाषा समजेल की प्रभूने असं का लिहिलं. आणि त्याचा साक्षीदार यशाया 28वा अध्याय 10वं वचन 13वं वचन साक्षीदार आहे. जे प्रभू बोलत आहे त्याला साक्षीदार सुद्धा प्रभूने ठेवलेला आहे. बिना साक्षीदाराचा देवबाप बोलतही नाही. बघा, देवबाप जे पण विचार बोलतो त्याला वचनावर आणून शेवट त्याचा करतो. यांनो, अतिशय धन्य आहात तुम्ही, फार धन्य तुम्ही. तुम्ही
इतकं कशा रीतीने प्रार्थनेला बसता किंवा तुमच्या मनात काय तुम्ही विचार करता मला माहिती नाही, पण मला देवाचा आत्मा जे सांगतो ते मी तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. अतिशय धन्यतेच्या लिस्टमध्ये तुम्ही आहात प्रियांनो, की देव तुम्हाला भेटायला येतो. मला काही गरज आहे का तुम्हाला भेटायला यायची? आहे का मला काही गरज? माझं मन माझी बुद्धी मला एकदा तरी म्हणून इतक्या लांब जायची तुला काय गरज आहे? आता किती सुविधा उपलब्ध आहेत. फोन केला की लगेच संपर्कात येतं कोणाच्या पण. एक रिंग लावली की तुम्हाला काय बोलायचं असेल, काय तुमच्या मनातलं गोष्ट असेल ती सांगायची संधी लगेच भेटती. जर फोनच्या मार्फत आपल्याला भेटणं होतं मग कशाला तिथं जायचं? जाण्यामध्ये कशाला वेळ वेस्टेज करायचा? पण जेव्हा देव आज्ञा देतो ना, माझ्या दासा त्या ठिकाणी जा, कारण मी त्या ठिकाणी तुझ्या अगोदर गेलोय, तेव्हा दासाला निमुटपणे जावं लागतं. आणि देवबाप पण त्यांना सांगतो, जे ऐकणारे आहे देवबाप उठून सुटून कोणाला नाही म्हणत उठ आणि जा तिकडं. योनाला सांगितलं होतं जा, पण योनाने ऐकलं नाही. योनाच्या मनामध्ये निनवे शहरातले लोक धिप्पाड होते, बलवान होते, याच्या भीतीपायी योना निनवेला जाण्याऐवजी तार्शिशाला गेला. जेव्हा भीती मनामध्ये असते ना प्रियांनो, तेव्हा सेवक देखील प्रभूचा शब्द ऐकण्यापासून माघार घेतो. हे योनाच्या उदाहरणावरून देवबाप्पाने बायबलमध्ये ठेवलंय. म्हणून आज बघा काही सेवकांना देवबाप सांगतो हे कर ते कर, पण काही सेवक आजच्याही समयाला प्रभूचे सांगते ते नाही करत. त्यांचं मन त्यांना जे म्हणतं ते करते. आणि लक्षात ठेवा, जेव्हा सेवक प्रभूच्या सांगण्याने काही करत नाही ना, तेव्हा देव आशीर्वादही पाठवित नाही. देव बाप आपलं वचनही नीटनेटकं त्या ठिकाणी प्रगट करत नाही. पण आत्म्याने जर असलं ना, देव बाप वचन पण पाठवतो, विचार पण देतो. म्हणून प्रियांनो, आत्म्याचा संदेश विश्वासणाऱ्यांना आशीर्वाद देणारा असतो. बुद्धीचा संदेश तेवढ्या पुरता तेवढं घेऊन सोडून देण्याचा असतो. हे आहे बुद्धीच्या संदेशामध्ये आणि आत्म्याच्या संदेशामध्ये. योनाने देखील प्रभू परमेश्वराचा शब्द ऐकण्यापासून माघार का घेतली? कारण त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती की मी त्या निनवेला जर गेलो, मी तर इतका हायटेड उंची नाही माझी, मी तर थोडासा बुट्टा आहे. तिथले लोक तो उंच धिप्पाड 6-6 फुटाचे असतील, कदाचित बलवान असतील, ते मला मारून टाकतील याची भीती योनाच्या मनात आली असं. म्हणून त्याने निनवेला जाण्याऐवजी तार्शिशाला जाण्याची तयारी केली. सेवक देखील प्रभूचा शब्द कधी कधी ऐकण्याला तयार होत नाही, याचा साक्षीदार योना आहे. एवढा कनिष्ठ संदेष्टा जर प्रभूच्या आज्ञा मानू शकत नाही, तुम्ही आम्ही काय? आमची काय पात्रता आहे प्रभू समोर? म्हणून प्रियांनो, जे धैर्याने, नेटाने आणि विश्वासाने प्रभूच्या सेवेमध्ये चालण्यास तयार राहतील, त्यांना कशाची भीती वाटत नाही. ते सेवा करण्यापासून माघारही घेत नाही. त्यांना नेहमी असं वाटतं, प्रभूने सांगितलं काही होऊ, मला त्याची पर्वा नाही. म्हणून देवबाप पण वचनात बोलला, मला भित्रे सेवक नको आहे, डरपोक सेवक मला नको आहे. मला सामर्थ्याने चालणारे, विश्वासाने सेवा करणारे सेवक हवे आहे. आणि जे विश्वासाने सेवा करणारे सेवक आहेत ते पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सेवा करणारे. आणि इथं वचन तेच सांगतंय, तरुणांनो मी तुम्हास लिहितो, कारण त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. आम्ही सैतानाला जिंकलेलं आहे
हे देव बाप्पाने आम्हाला घोषित करून सांगितलंय. फक्त प्रक्रियेने आम्हाला त्या प्रकारे सिद्ध करायचं आहे की मला देव बाप्पाने तुझ्यावर विजयी केलेला आहे. पण जे घाबरतील ना, अरे बापरे, प्रभू परमेश्वराबरोबर युद्ध केलं त्यांनी. प्रभू परमेश्वराबरोबर युद्ध करणारा काही साधारण नाही का? माझी काय हैसियत आहे, काय माझी लायकी आहे. जो परमेश्वराशी युद्ध करू शकला तो जरूरच काहीतरी स्ट्रॉंग आणि त्याच्यामध्ये पावर असेल. कधी जीवनामध्ये त्या दुष्टाच्या पावरला कधी महत्व देऊ नका. त्याचा पावर येशू ख्रिस्तापेक्षा मोठा नाही. त्याचा पावर येशू ख्रिस्तापेक्षा कमी आहे. आणि आम्ही जर येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत तर येशू ख्रिस्ताने पण आमच्यामध्ये तोच पावर ठेवलेला आहे ज्या पावरनी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला हरवलेला आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवाने प्रभू मध्ये चालणं गरजेचं आहे. आणि प्रभू जे पण सांगतो ना त्याच्यापासून कधी माघार घेऊ नये. प्रभूच्या उपस्थितीमध्ये दिलेला शब्द कधी मोडू नये. जर एखादे प्रभूच्या उपस्थितीमध्ये दिलेला शब्द जर पाळीत नाही ना तर देव बाप हे समजतो भावना आविषयी ते माझ्या उपस्थितीमध्ये बोलले. म्हणून याकोब 2:24 मध्ये सांगितलंय, विश्वास हा क्रिया वाचून निर्जीव आहे. विश्वास तर सर्वच धरतात, भूत पण विश्वास धरतात. ते थरथर कापतात. का थरथर कापतात? त्यांना शरीर नाही म्हणून ते थरथर कापतात. आम्हाला शरीर आहे म्हणून आम्ही थरथर कापत नाही. आम्ही थरथरत नाही. का नाही थरथरत? कारण आम्हाला शरीर आहे, भूतांना शरीर नाही असं वचनात दिलेलं आहे. प्रभूने हा पण शब्द ठेवलेला आहे, भूताला शरीर नाही म्हणून ते थरथर कापतात. प्रेम, आमचा विश्वास जर मजबूत आहे ना तर आमची करण्याची प्रक्रिया पण मजबूत असली पाहिजे. बोलतोच आम्ही पण करत नाही, मग काय देव काय अर्थ घेणार तुमच्या बोलण्याचा? प्रियानो, भावनाविषयी कधी प्रभूच्या सानिध्यामध्ये कुठले उद्गार काढण्याची तयारी ठेवू नका. पूर्ण मनाची तयारी करा. तुमच्यामध्ये कॉन्फिडेंट येऊ दे की मला खरंच हे करण्याची इच्छा आशा आहे. तेव्हा बोलले ना देवबाप त्या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी वेळ पण देईल तुम्हाला. पण भावनाविषयी शब्दाला देवबाप पण मग कानाडोळा करण्याकर प्रभू पण आपलं मन तयार करतो. प्रभूला भावनाविषयी आधांतरी शब्द कधीच आवडत नाही. कारण तू मन अंतःकरण पारखणारा देव आहे. तुमच्या मनाने तुमच्या अंतःकरणाने खरंच या गोष्टीला प्रगट केलेला असेल की झाल्याशिवाय राहणार नाही. पण चला दासांचं ऐकून फार उत्साहित झालो मी. फार मनात आनंदाच्या उकळ्या यायला लागल्या. चला बोलून मोकळं. प्रभूला दिलेला शब्द हार हालमध्ये पाळण्याकर आपल्या विश्वासणाऱ्याने जर लक्ष दिलं ना, हे बघा काही जगात आणलं नाही, काही घेऊन जाणार नाही. आम्ही इथं आमचा वेळ चाललाय, आमचा समय. आमच्या समयात जर आम्ही प्रभूला भिवून वागलो, प्रभूच्या इच्छा पूर्ण करण्याकडे आम्ही लक्ष दिलं ना, तो देव पण आमच्याकडे लक्ष देईल. अरे यांनी खरोखर आपल्या समयामध्ये माझं गौरव केलं, मी पण माझ्या समयामध्ये यांना आशीर्वाद आणि प्रतिफळ देईन. उगाच न्याय ठेवला का वरती? कशासाठी न्याय ठेवलाय? इथंच का प्रभू सगळ्या गोष्टी आमच्या क्लिअर करून वर नाही घेत आम्हाला? कारण देव बाप्पाला पण आपला समय हवा आहे. सध्या आमचा समय चाललाय, प्रभूचा समय येणार आहे. आणि त्याच्या येणाऱ्या समयामध्ये मग तो प्रत्येकाचं पाहणार आहे, कोण कसं वागलं माझ्या नावात, आणि त्या प्रकारे त्यांचा न्याय होणार आहे. म्हणून इथं प्रभूला आवडेल असं, प्रभूला मान्य होईल असं जीवन जगण्याकड
लक्ष द्या. प्रभूमध्ये राहून काही करण्याची तुम्हाला देवाने मुळीच परवानगी दिलेली नाही. देव कधीच मान्यता देत नाही माझ्या नावात रान काही पण कर. ही अख्ख्या पवित्र शास्त्रामध्ये देव बाप्पाने कुठंच असं विधान किंवा वचन ठेवलेलं नाही. देव म्हणलं वचनाप्रमाणे आचरण कर. आज किती जण वचनाप्रमाणे आचरण करते? किती जणांना धैर्याने सामर्थ्याने म्हणता येतं वचनाप्रमाणे आचरण मी करणार आहे? यानो वचनाप्रमाणे आचरण करणाऱ्याचं जीवनच वेगळं आहे. त्याच्या जीवनातून ना तो बोलला जरी नाही ना आपोआप दिसतं अरे खरोखर हे वचनाप्रमाणे आचरण करणारे. म्हणून देव बाप वचनात म्हणला तो आपल्या मुखाने आपली स्तुती करू नको. तू जर आपल्या मुखाने आपली स्तुती करशील ना तर मी तुला नापसंत करील. तुझी स्तुती दुसऱ्याने केली पाहिजे. दुसरा म्हणला पाहिजे खरोखर हे विश्वासी नम्र आहेत, प्रभूच्या वचनाप्रमाणे करणारे आहेत, प्रभूच्या वचनाप्रमाणे बोलणारे आहेत. आपल्या मुखाने तर कोणी पण आपली स्तुतीच करणार हो. आपल्या मुखाने कोण आपली निंदा करीन? एक प्रियजन करू शकतात आपल्या मुखाने आपली निंदा. कोणते प्रियजन? जे आपले दोष कबूल सोडून देण्याच्या प्रक्रियेत राहतात ना, ते आपली केलेले निंदेचे काम देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने सांगण्याची तयारी ठेवतात. मग ते काम देव बाप्पाला पसंत असले तर बोलण्याची सेवकाला देव बाप प्रेरणा देतो. देव बाप्पाने प्रेरणा नाही दिली कुणी बोलणार रे हो? स्वतःच पितळ स्वतः कुणी उघड करीन का? स्वतःच पितळ जर उघड केलं लोकांसमोर तुमची काय लायकी राहील त्यांच्या समोर? काय इज्जत ठेवते समोरचे व्यक्ती तुमच्यासाठी? म्हणजे नाव संपलेली लोक आहे. काय यांच्या बरोबर काय संबंध ठेवू नका, कारण ते तोंडाने सांगते त्यांची पात्रता काय. पण देवाच्या आत्म्याने जर सांगायची प्रेरणा दिली ना प्रियांनो, तर देव बाप आम्हाला क्षमा करण्याच्या प्रक्रियेमध्ये राहतो, आशीर्वाद देण्याच्या प्रक्रियेत राहतो. अरे यांनी माझ्या आत्म्याच्या प्रेरणेने आपले पाप कबूल केले, मुखाने सांगितले. देवाला आनंद होतो. आणि जेव्हा देवाला आनंद होतो देव आशीर्वाद देतो. पण आम्ही बुद्धीने जर म्हणलं ना एखाद्या समोरचा व्यक्ती आमची पारख करतो, अरे हे काय? म्हणून आत्म्याचं जीवन आणि बुद्धीचं जीवन याच्यामध्ये अंतर आहे. म्हणून आणखी एक वचन बघू आपण. स्तोत्र संहिता याचा 88वा अध्याय 16व वचन. जो शब्द मी या ठिकाणी लिहिलाय त्या शब्दाला आपण बघूया. आज माझा चष्मा घरी राहिलाय त्यामुळे मला अक्षर जरा चमकू राहिले. तिथं असं लिहिलेलं आहे मी, तुझा क्रोध मजवर ओढवला आहे. प्रियांनो, जीवनामध्ये कधीच प्रभू तुमच्याकडे रागाने बघन, प्रभू तुमच्या विरोधात आशीर्वाद न देण्याच्या प्रक्रिया करण्याची इच्छा ठेवील. या गोष्टीपर्यंत प्रभू समोर स्वतःला अव्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करू नका. देव बाप आमचं भरपूर सहन करतो प्रियांनो. आम्ही एखादा अपराध केला लगेच देव बाप्पाला क्रोध येतो आणि तो आमच्यापासून आपलं तोंड लपवतो. असं कधीच देव बाप करत नाही. पण अतिशय भयानक पाप, अतिशय देवाला न आवडणाऱ्या गोष्टी जर आम्ही वारंवार करत राहू ना, मग देवबाप म्हणतो अरे यांना वचन सांगूनही, यांना वचनातून शिक्षण देऊनही हे जर ऐकण्याच्या प्रक्रियेत येत नाही ना. मग बघ, आमच्या घरामध्ये मुलं असतात, नातुंड असतात. पहिले आपल्याला मुलं होतात, मग आपल्या मुलांचे लग्न आपण केल्यावर त्यांच्या मुलांचे मुलं आम्ही पाहतो. परिवारामध्ये सर्वजण व्यवस्थितरित्या वागावं म्हणून घरातले आई वडील आपल्या मुलांना शिस्त लावतात का नाही?
कोणते आई बापा म्हणतील का की मला माझ्या मुलाला शिस्त लावायला आवडत नाही, मला माझ्या मुलांना शिस्त लावणं म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे असं माझं मन मला म्हणतं. अहो आम्ही आमच्या मुलांचं सोडा, आमचे नातुंड नाती असले त्यांना सुद्धा वळण लावण्याचा प्रयत्न करतो. आमच्या मुलांना तर लावतो, पण नातुंडांना देखील आम्ही नीटनेटक प्रभूसाठी तयार व्हावे म्हणून त्यांना पण शिकवतो, सांगतो. चाललंय का नाही आज परिवारामध्ये? जर मनुष्याच्या बुद्धीने असे विचार आहेत तर ज्या देवाने आम्हाला जगात पाठवलंय तो देव आमच्यासाठी काही करील का नाही? तो देव म्हणेल करा तुम्हाला जे करायचं ते, माझ्या नावात आलं ना फार चांगलं झालं, आता वागा तुम्हाला कसं वागायचं. अशा अनुषंगाने सोडून दिले का देव बाप्पाने आम्हाला बायबल देऊन प्रभूने सांगितलं, याच्यात जे सांगितलंय त्याप्रमाणे वाग, त्याप्रमाणे बोल, त्याप्रमाणे कर. आणि कोणत्या गोष्टीपासून सावधान राहायचं ते देखील याच्यात दिलंय. याच्यात सगळ्या गोष्टी दिल्यात, फक्त ध्यान देऊन वाचलं पाहिजे आणि ध्यान देऊन त्याप्रमाणे केलं पाहिजे. आज किती जण बायबल वाचतात तर त्याप्रमाणे वागतात. यांनो न्यायाच्या प्रक्रियेमध्ये ना सुईच्या टोका एवढ्या अपराधाला देवबाप विसरणार नाही, लक्षात ठेवा. इथं तुम्हाला क्षुल्लक वाटत असेल तर अरे किरकोळ, प्रभू एवढ्या किरकोळ गोष्टीकडे लक्ष देणार नाही. प्रभू सुईच्या टोका एवढ्या गोष्टीकडे लक्ष देईल आणि ते तुम्हाला न्यायाच्या दिवशी दाखवीन. बघ तुझं बघ सुईच्या टोका एवढं काय होतं. आज विश्वासणाऱ्यांना वाटतं प्रभू आलं चाललो मी, त्या भ्रमातच चाललेत आज बरेच जण. आणि जे या भ्रमामध्ये चाललेत ना त्यांचं प्रभू बरोबर जाणं होणार नाही. प्रभू म्हणशील काय केलं माझ्यासाठी, मी तुला वर्ष दिले, तुला आशीर्वाद दिलं, सगळं दिलं. शारीरिक जीवनात तू मेहनतीने कष्ट करीत होता, मेहनतीने तू सक्तीने करत होता, कारण तुला माहित आहे हे जर नाही केलं तर मला खायला मिळणार नाही. तुला त्याची चिंता लागत होती, मी जर काही केलं नाही तर खायला मिळणार नाही. आत्मिक जीवनात तू माझ्यासाठी थोडं तरी काही केलंस का? आज काही विश्वासणारे ना आत्मिक जीवनाकडे लक्ष देत नाही. प्रियांनो अजिबात लक्ष नाही त्यांना आत्मिक जीवनाचं. ते म्हणतात प्रभूवर विश्वास ठेवलाय ना बस आमचं जाणं होईल प्रभू बरोबर. कारण प्रभू म्हणला वाचनात विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. मार्थेला नाही म्हणला का, मग मी विश्वास ठेवला, मला गौरव बघायला स्वर्गात प्रभू नेईल. अशा प्रक्रियेमध्ये जर देव बाप्पाने आम्हाला घेण्याचं स्वर्गामध्ये ठरवलं असतं तर हे बायबलच दिलं नसतं. मग देवबाप म्हणला असता कशाला बायबल द्यायचं यांना, कशाला बायबल वाचायला सांगायचं, कशाला बायबल प्रमाणे करण्याच्या प्रक्रिया यांना शिकवायच्या. बायबल विशेष कारणासाठी आम्हाला दिलंय, याच्याकडे आम्ही कधी दुर्लक्ष करू नये. म्हणून इथं वचन आलं तुझा क्रोध मजवर ओढवला आहे. पवित्र शास्त्राकडे लक्ष न देणाऱ्या व्यक्तीकडे देवबाप थोडं का होईना रागाने बघतो बर का. अरे पवित्र शास्त्र धरत आहे पण हा का वाचित नाही, याला का स्पर्श करत नाही. काही जण म्हणतात प्रभू मी बायबलला स्पर्शच करत नाही, माझ्याकडून बायबलला स्पर्श करणंच होत नाही, मी कधी बायबल वाचणार. सांगा असे शब्द बोलणारे प्रभू येईल तेव्हा त्यांचं होईल का जाणं प्रभू बरोबर. यांनो आम्हाला इथंच कळणार आहे माझं प्रभू बरोबर जाणं होणार आहे किंवा नाही. पण ज्याला आत्मा आहे ना त्यालाच ही भाषा कळत. आत्मा ज्याच्या जवळ असतो ना आत्मा त्याला शांत बसवित नाही, त्याला देवाचं काही ना काही करायला लावतो. बघा मी प्रभू मध्ये आहे, सेवक आहे, मी म्हणू शकत आहे मी माझ्या घरात प्रभू प्रार्थना करतो, गीत गातो, मी सगळं काय माझ्या परिवारात करतो. कशाला मी बाहेर जाऊलो विश्वासणाऱ्यांकडे, कशाला वचन सेवा करू. येते का मला म्हणणे की अशी साहस हिंमत.
काय येत नाही? कारण जो देवाचा ऐकतो ना तो देवाच्या सांगण्याप्रमाणे वागतो. विश्वासणाऱ्यांचं पण असंच आहे. देवबाप सेवकाला जर बोलतो तर विश्वासणाऱ्यांना बोलत नाही असं नाही. विश्वासणाऱ्यांना देखील देवबाप सांगतो, देवाच्या आज्ञा पाळ, भयामध्ये राहाय आणि प्रत्येक दिवशी आपल्यापेक्षा आपल्या बंधूला श्रेष्ठ समज. विश्वासणाऱ्यांना देवबाप बोलत नाही असं नाही. हर विश्वासणाऱ्याला प्रभू जसं वाटन तसं बोलतो. पण किती विश्वासणारे ऐकतात आणि त्याप्रमाणे करतात? प्रभूला करणारे प्रियजन पाहिजे, ऐकणारे नाही. ऐकायला सगळेच ऐकतात, करणारे पाहिजे. आणि जे करणारे आहे ते प्रभू बरोबर स्वर्गात राज्य करणार आहे. प्रियानो, स्वर्गामध्ये जाण्याची नेहमी मनामध्ये उत्कंठा तुम्ही जिवंत ठेवा. माझं जाणं होईल, विश्वासामुळं कदाचित मी प्रभू बरोबर राहील. आधांतरी शब्द बोलू नका. ठाम शब्द, प्रभू आला माझं जाणं होणार, कारण मी तसा वागलो. असा ठाम विश्वास धरून जे प्रभू मध्ये चालण्याची प्रक्रिया ठेवतील त्यांना देव आपल्या बरोबर घेऊन जाण्यासाठी दुसऱ्यांदा येणार आहे. आणखी एका वचनाकडे आपण जाऊया. यशायाचं पुस्तक 54 अध्याय 8वं वचन. तिथं पण एक शब्द दिलाय, जो मी लिहिला आहे तोच वाचतो. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझ पासून क्षणभर लपविले. क्षणभर रागाच्या भरात मी माझे तोंड लपविले म्हणजे काय? हे या ठिकाणी रूपकामध्ये सांकेतिक भाषेमध्ये देवबाप बोललाय. रागाच्या आवेशामध्ये क्षणभर मी त्याला माझ्यापासून मी त्याचं तोंड लपविलं म्हणजे काय? दुसऱ्या भाषेत काय प्रभू बोलत आहे? रागाच्या भरात मी त्याला शासन केलं आहे, शिक्षा केली आहे. बघा, हर परिवारामध्ये, हर विश्वासणाऱ्यांमध्ये काही ना काही आशा त्यांच्या आहेत. आहे का नाही? कोणी म्हणतं का मला आशाच नाही, मी बिलकुल काय देवबापाकडे विनंतीच करत नाही, मला विनंती करायची गरजच नाही, माझ्या काही आशाच नाही म्हणतंय आज कुणी? मी जरी प्रभूच्या वचनातून बोलतोय, मला सुद्धा आशा आहे, मी सुद्धा विनंत्या प्रभूला करतोय. असं नाही की मला आशा नाही, मला विनंत्या नाही. ह्या आशा आणि विनंत्या जेव्हा आमच्या पूर्ण होत नाही ना, तेव्हा प्रभूला या ठिकाणी सांगायचं आहे की मी रागाच्या भरात क्षणभर तुझ्यापासून आपलं तोंड लपविलं. पण खालच्या भागामध्ये तो काय म्हणतो? मोठ्या करुणेने मी तुला आपल्या जवळ घेईन, मोठ्या करुणेने मी तुझ्यावर दया करीन, मोठ्या करुणेने मी तुझ्या संगती राहीन, मोठ्या करुणेने तुला मी सदैव माझ्या जवळ ठेवण्याची प्रक्रिया करीन. इथं जर रागाच्या आवेशात मी क्षणभर तोंड लपविलं आहे असं लिहिलंय ना, तर त्याच वचनाच्या खालच्या भागात लिहिलंय मोठ्या करुणेने मी तुला आपल्या जवळ घेईन. बघा, विश्वास नव्हे, ख्रिस्ती परिवार काही प्रभूच्या विरोधात वागतात, तरी प्रभूने आम्हाला सोडले का? टाकून दिले का? नाही टाकलं. क्षणभर आमच्यावर संकट येतात, काही घटना होतात, पण प्रभू आम्हाला पूर्णपणे सोडून देत नाही. आणि या गोष्टी आमच्या जीवनात येतात, त्याचं कारण काय आहे? कारण आम्ही त्या गोष्टींना पाहून प्रभूच्या भयामध्ये यावं, प्रभूच्या आज्ञेप्रमाणे वागण्याची तयारी दाखवावं, म्हणून काही गोष्टी आमच्या जीवनात येतात.
पण काही विश्वासणारे कमजोर हृदयाचे असले ना, संकटाचा पाहून घाबरून जात. अरे देवामध्ये राहून असो काय करायचं आता? देव पण आमच्याकडे लक्ष द्यायना, काय करायचं? असे काही डिसिजन घेतात प्रियानो ते, की ते डिसिजन देव बाप्पाला कदापि मान्य न होणारे असतात. कधी जीवनामध्ये देवापासून तुम्ही अंतरले जावे इतका मोठा निर्णय कधीच घेऊ नका. हा, सुधारणूक जरूर करा. पाप वाटलं ना, रे मला हे पाप दिसतंय, जरी मनुष्यासमोर सांगण्याची तुम्हाला हिंमत नसली, एकांतामध्ये तर प्रभूला सांगू शकता ना, प्रभू असं असं पाप मी माझ्याकडून झालंय, किंवा असं पाप मी करतोय, मला या पापाची क्षमा हवी आहे. देवबाप नाही ऐकणार का? पण जे मोठ्या दिलाचे धैर्याचे असतात ना, ते विश्वासणाऱ्यांसमोर बोलायची हिंमत ठेवतात. आणि जे विश्वासणाऱ्या समोर आपले पाप कबूल करतात ना, देवबाप तत्क्षणी त्यांचे पाप त्याच वेळेला क्षमा करतो. कारण मनुष्यासमोर सांगणे इतकं सोपं नसतं प्रियांनो. कोणी पण मनुष्यासमोर आपले पाप कबूल करण्याची कधीच इच्छा ठेवणार नाही. अरे सांगितलं तर काय होईल, काय विचार करतील ते माझ्याविषयी. म्हणजे बघा ना, प्रभू असून एवढं धाडसून हिंमत असे पाप सांगू राहिले. पण त्यावेळेला देव बाप मोठी दया करणारा असतो. पवित्र आत्मा तुमच्या जवळ आहे ना प्रेमांनो, सर्वात श्रीमंत तुम्ही आहात. तुमची शारीरिक परिस्थिती काही असू द्या, त्याला देव बाप महत्व देत नाही. पण आत्मिक जीवनात जर तुम्ही प्रभूच्या इच्छेप्रमाणे करणारे, प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागणारे, सर्वात मोठे धनवान तुम्ही. आवडणार नाही तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये धनवान होणं? म्हणतात का नको, आम्ही आहे त्या जागेवर चांगले, आम्हाला याच्यापेक्षा जास्त धनवान व्हायची इच्छा नाही. शारीरिक जीवनामध्ये किती चढवड चलती. अरे माझी परिस्थिती नेहमी चांगली 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 कशी होईल? मी आज असा आहे तर भविष्यात किंवा येणाऱ्या काळात याच्यापेक्षा सुंदर कसा होईल? किती चढाओढ चलती शारीरिक जीवनामध्ये. तशीच चढाओढ आत्मिक जीवनामध्ये पण असणं गरजेचं आहे. पण काही जण आत्मिक जीवनाकडे लक्ष देत नाही. त्यांना आत्मिक जीवनाचं काही महत्व पण ते स्वतःमध्ये उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत नाही. पण ज्याला आत्मिक जीवनाचं महत्व समजतं आणि आत्मिक जीवनाला नीट करण्याची प्रक्रिया ज्यांच्या हृदयात येण्याची प्रक्रिया सुरू होती ना, ते प्रभूच्या भयामध्ये राहण्याचा सर्वप्रथम प्रयत्न करतात. प्रभूच्या भयात जो राहतो ना, तो सर्व काही करायला तयार राहतो. जो प्रभूच्या भयामध्ये राहत नाही ना, त्याला काय महत्व वाटत नाही. जाऊ दे, केलं तर केलं, नाही नाही केलं. आमचा न्याय आमच्या वागण्याप्रमाणेच वरती होणार आहे. जसं आम्ही इथं वागलो ना, तसंच आमचा वरती न्याय देवबाप करणार आहे. तिथं किती देवबाप्पाला रिक्वेस्ट केली, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, देवबाप अजिबात ऐकणार नाही. म्हणजे पृथ्वीवर तुला वेळ दिला होता, का नाही केलं पृथ्वीवर तू? म्हणून श्रीमंत व्यक्ती आणि लाजार याचा दाखला दिलाय ना. श्रीमंत व्यक्तीने जीवनामध्ये कधीच देवाचं भय धरलं नाही, देवाला त्यांनी काही महत्व दिलं नाही. पण लाजार लाल उष्ट खाणारा त्या श्रीमंताचा होता, पण त्याच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचं भय होतं. तो जरी असहाय्य होता पृथ्वीवर, पण वरती गेल्यावर तो अब्रामाची संतान झाला, अब्रामाच्या उराशी जाऊन बसला. श्रीमंत व्यक्ती गेला का वरती? डायरेक्ट आगीमध्ये त्यांनी स्वतःला पाहिलं. आणि जेव्हा आगीतून त्यांनी वरती लक्ष दिलं, अरे अरे यो लाजार, माझं लाळ उष्ट खायचं, माझ्या लाळ उष्टावर यो जागला अब्रामाच्या उराशी, आणि मी इतका ठाटामाठाने पृथ्वीवर राहणारा, मी स्वतःला आगीमध्ये बघतोय. काय अशी प्रक्रिया झाली? ज्याच्या जीवनात देव नाही ना, त्याच्या जीवनात काहीच नाहीये.
ज्याच्या जीवनामध्ये देव आहे ना, त्याच्या जीवनात सर्व काही आहे. आज तुम्हाला म्हणता येईल का प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही म्हणताल आमच्या जीवनात देवाचं भय नाही, आम्ही देवाचं भय धरीत नाही, म्हणता येईल तुम्हाला? हा, तुम्ही तसं नसताना वागत, तो भाग वेगळा आहे, तो भाग वेगळा आहे. पण तुम्ही धाडसानी म्हणू शकत नाही की आमच्या जीवनात देवाचं भय नाही. भय जर नसतं इथं बसलेच नसते. रिअल सांगतो, तुम्ही बसलेच नसते इथं भय नसतं तर. आणि जिथं भय नाही तिथं देवाचं काम होईल का? काय इथं देवाचं काम चाललंय? तुमच्या हृदयात देवाचं भय म्हणून देवाचं काम चाललंय. ज्या भयाला तुम्ही आपल्या हृदयात जपून ठेवलंय ना प्रियांनो, त्या भयाप्रमाणे वागण्याची प्रक्रिया करण्याची केव्हा सुरुवात करतात ते महत्वाचं आहे. ती सुरुवात दिसली पाहिजे. आणि त्या सुरुवातीचं पहिलं वाक्य काय माहिती का? पहिलं वाक्य काय माहिती? त्या सुरुवातीचं ध्यान देऊन ऐका. इथं देव बाप वेळ घालवायला मला नाही पाठवलं. देवानी तुम्हाला जाग करण्यासाठी पाठवलंय. देवाच्या सेवकाला उठून सुटून कुठं पण वेळ घालवायला देव बाप कधी नाही पाठवीत. विश्वासणाऱ्यांना जाग करण्यासाठी प्रभू पाठवतो. जे जागे होतील ते आशीर्वादित राहतील. जे ऐकूनही जागे नाही होणार, देव बाप म्हणशील तुला सांगूनही तू जागा नाही झाला. देवाच्या भयामध्ये राहणाऱ्याची सर्वात पहिली प्रक्रिया काय असते माहिती का? ऐकून घ्या. करा नका करू तुमच्या मर्जीवर येतो. तो भाग तुमच्या मर्जीचा आहे. पण देवाच्या नजरेमध्ये भयामध्ये राहणाऱ्या विश्वासणारीची सर्वात प्रथम प्रक्रिया देव बाप्पासाठी काय असली पाहिजे? त्याने आपल्या जीवनामध्ये व्यसनाला कधी जागा दिली नाही पाहिजे. देव बाप व्यसनाला कधीच मान्यता देत नाही. देव बाप कधीच व्यसनाविषयी खुश होत नाही. देव बाप्पाला ही अजिबात नापसंत होणारी बाब आहे. ही गोष्ट भय धरणाऱ्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये नसली पाहिजे. पण दुर्भाग्य आहे, आज काही जणांच्या जीवनामध्ये प्रभूचं भय असून या गोष्टी आहेत आणि दिसत आहेत त्या. यांनो जागवा. देवाला जे आवडत नाही ते करू नका. स्वर्ग तुमचा वाट बघत आहे. देव बाप तिथं घेण्यासाठी तुम्हाला उतराई झालाय. पण हे व्यसन गलती करायचं पत्र 5वा अध्याय 21व्या वचनात सांगितलंय. व्यसन करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. स्पष्ट लिहिलंय वाचनामध्ये. मी माझ्या मनाचं काही नाही सांगू राहिलो. माझं तर बायबल बंद आहे. माझ्या या संदेशाच्या याच्यात लिहिलेलं पण नाही ते वचन. होईल तितकं प्रियांनो स्वतःला शुद्ध आणि पवित्र करण्याचा प्रयत्न करा. कोणी जरी तुमच्याकडे बघत नाही ना, देव तुमच्याकडे बघतोय बरं का, लक्षात ठेवायची. कोणी जरी तुमच्याकडे बघत नाही आणि बघत असले तर ते म्हणत असते जाऊ दे, करते करू, आम्हाला काय घे नाही त्याचं. पण देव बाप्पाला फार मोठा फरक पडतो. यांनी जागृत व्हा. देवाला आवडणाऱ्या गोष्टी करण्याची इच्छा तुमच्या हृदयात आहे. जी इच्छा हृदयात आहे ती कृतीमध्ये आणा. तुमचं हृदय कधीच म्हणणार नाही मला देवाच्या विरोधात वागायचं. तुमचं हृदय या गोष्टीला कधीच मान्यता देणार नाही ना, कधी तुम्ही असा विचार करणार. पण हे जे तुमचे विचार आहेत हे कृतीमध्ये देव बाप्पाला सादर करण्यासाठी या दासाला इथं प्रभूने पाठवले. मी असा चालू नाही. चला मी काय सेवक आहे, मला कुठं जायचंय, देवानी परवानगी दिली, पास दिलाय, जातो त्या परिवारात, त्यांचा वेळ खराब करून येतो थोडासा. अशी सेवा कधी देवबाप आपल्या सेवकाकडून करून घेत नाही ना. कधी देवबाप अशी सेवा करून घेण्याची इच्छा ठेवणार. देवबाप आपल्या सेवकाला आत्म्याच्या प्रेरणेने पाठवितो. कशासाठी? की तुम्ही प्रभूमध्ये मजबूत व्हावे म्हणून.
प्रभू मजबूतीसाठी सेवकाला पाठवितो, असंच नाही पाठवीत सेवकाला. म्हणून प्रभूच्या वचनाप्रमाणे, प्रभूच्या भयाप्रमाणे चालण्याच्या प्रक्रिया जर तुमच्या हृदयात तुम्ही ठेवल्यात ना, त्या प्रक्रियेला प्रभूच्या सानिध्यामध्ये पूर्ण करण्याचा होईल तेवढा प्रयत्न करण्यामध्ये स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. आमेन. रिंगाल दे ब्रदर. जाऊ. डोळे बंद करा. एक सेकंद आपण शांत राहूया. त्यानंतर आपण प्रार्थना करू. फक्त एक सेकंद शांत राहू, आपल्या मनाला स्थिर करू आपण. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. होय माझ्या बापा.